रोहा प्रेस क्लबची सामाजिक बांधिलकी। प्रधान सचिव समिधा अष्टीवकर यांच्या संकल्पनेतून आजवर होतीये वटपौर्णिमेच्या दिवशी वृक्षारोपण। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती असे संत श्रेष्ठ तुकोबांनी निसर्गावर प्रेम व्यक्त केला। याचेच अनुकरण रोहा प्रेस क्लबने अनेक वर्ष केलं। रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संवर्धनातून सामाजिक बांधिलकी जोपासत वटपौर्णिमेनिमित्त याही वर्षी मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी सर्वथा वृक्ष संपदा जोपासण्याची आजची गरज असल्याचं प्रतिपादन रायगड प्रेस क्लबचे माजी उपाध्यक्ष मार्गदर्शक पत्रकार राजेंद्र जाधव यांनी केलं। मागील 8 वर्षापासून प्रेस क्लबच्या प्रधान सचिव समिधा अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येतोय। यावर्षी रोहा प्रेस क्लब तसेच रोहा भुवनेश्वर येथील एकतानगर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने रोहा तालुक्यातील एकतानगर परिसरात विविध प्रकारचे झाडं, फुलझाडं लावण्यात आली। या प्रसंगी जाधव यांनी उपस्थित वृक्षप्रेमींना मौलिक मार्गदर्शन केलं। यावेळी रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले, ज्येष्ठ पत्रकार अरुण करंबे, प्रेस क्लबचे प्रधान सचिव समिधा अष्टीवकर, सचिन शेडगे, सचिव विश्वजित लुमन, खजिनदार संदीप सरपळे, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष डॉक्टर श्याम लोखंडे, रवींद्र कान्हेकर, उद्धव आव्हाड, सागर जैन, केशव म्हस्के, अंजुम शेटे, नीलम सावंत, दीपाली जाधव, नंदकुमार बामुगडे, संतोष सातपुते या प्रेस क्लबचे सदस्य तसेच पर्यावरण प्रेमी व एकतानगर भुवनेश्वर येथील एनटी शिंदे, मनोहर सकपाळ, ग्रामपंचायत सदस्या अपूर्वा शिंदे, वसंत घाणेकर, विनोद महाडिक, दीपक पाटील, उदय करडे, वसंत तवटे, अमित थळे, प्रमोद गुंड, विराज गुरव, संतोष चंदने, प्रकाश रातवडकर, सौ तवटे आदी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होत यावेळी वृक्षारोपण केलं। समाजातील प्रत्येक माणसाने एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना मनाशी बाळगत पर्यावरण वाचवण्याकरिता मदत केली पाहिजे। ही संकल्पना उराशी बाळगून गेली अनेक वर्ष प्रेस क्लब हा उपक्रम राबवतात। आज पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपण येथे वृक्षारोपण करतोय। तसेच गेली अनेक वर्षाचा हाती घेतलेला उपक्रम फलदायी ठरतोय। रोहा प्रेस क्लबने रोहा, धाटाव, पालदाड, निवी, लांढर, कालवा, रोड लगत लावलेली झाडे आज आपल्याला सावली देत असल्याचं रवींद्र कान्हेकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं। उपक्रमाचे शेवटी पर्यावरण प्रेमी तसेच भुवनेश्वर एकतानगर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले। बीबीएल मराठी न्यूज साठी शशिकांत मोरे, रोहा। सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये आघाडीवर असलेला रोहा प्रेस क्लब गेली अनेक वर्षे वड पौर्णिमेला वृक्षारोपण संपन्न करत असतो। विविध ठिकाणी आम्ही झाडं लावलेली आहेत। नेवी पट्ट्यामध्ये धाटाव पट्टा, वरसे पट्टा, इकडे आता झाडं सुद्धा 3-4 वर्षाची मोठी झालेली आहेत। आज या एकतानगरमध्ये वृक्षारोपणाच्या या दिवशी, वडपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या एकतानगरमधील जो उत्साह आहे हा उत्साह आम्हाला पहिलाच दिसलेला आहे। आणि तुमच्या ह्या वस्तीचं जे बहुमान आहे ते रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहासजी म्हणजे आमचे नाना खरिवले म्हणजे तुमचेच अध्यक्ष रोहा प्रेस क्लबचे खरिवले साहेब आहेत। आणि या ठिकाणी महिला भगिनी आणि आपण सर्वजण विविध क्षेत्रातले मान्यवर सदस्य इथे उपस्थित आहात। मित्रांनो, झाडांचं महत्त्व काय तुम्हाला नवीन सांगण्यासारखं नाही। वडाच्या झाडाची जे मागे पूजा होते, हा वडाचा झाड दर पावसाळ्यामध्ये 10,000 कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये घेऊन जातो। आणि वडाचा झाड जेवढा वरती असतो तेवढाच तो जमिनीमध्ये असतो। आणि 2-3 झाड आहेत जे दिवसा पण ऑक्सिजन देतात आणि रात्री पण ऑक्सिजन देतात। त्याच्यात कडुलिंब, पिंपल आणि वड आहे। आणि बाकीची झाडं हे दिवसा ऑक्सिजन देतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। म्हणून तर आपल्या पोथी पुराणामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये आपल्याला अनेक झाडांचे वर्णन दिसतील। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती। रायगड किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला बघायला भेटत असेल आज्ञापत्र शिवाजी महाराजांचा। त्यांनी तर कडक भाषेमध्ये वृक्षांचं संवर्धन कसं करायचं आणि सैनिक जेव्हा इतर ठिकाणी जेव्हा स्थलांतरित असायचे तेव्हा ते सांगायचे की होडीला जहाजांना जे लाकडं लागायचे ते सुकी लाकडं घेतली पाहिजेत आणि शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय लाकडं झाडं घेता कामा नये। आणि विना परवाना जर तुम्ही झाड तोडलात तर जसा सर्वथा बलात्कार न करावा, म्हणजे एवढं कठोर भाषेमध्ये शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आहे की झाडं तोडणं। काल्पनिक अतिशय भयानक प्रसंग मला माझ्या भागामध्ये दिसला। तुम्ही आलात नेवीला तर आम्ही झाडं मोठ्या प्रमाणात लावली। एक महिला छोटासा झाड एक वडाचा 1-5-6 फुटाचा असेल, पूर्ण ते फांद्या वगैरे सगळ्या मोडून आणल्या। आणि नंतर ठीक आहे, काही संस्कृती आपल्या आहेत त्या कधी कधी आपण थोडा आपल्याला विचारपूर्वक आपण त्या जपल्या पाहिजेत।
आता मी मगाशी गमतीने म्हणालो की जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, मग वड काय बोलतो, आणि मग जन्मोजन्मी हाच पती मिळतो, नवऱ्याला बांधा ना, मला कशाला बांधता, अशी परिस्थिती होते. तो एक आम्ही उपक्रम घेणार आहोत. झाडाला जे तुम्ही फुलालेला जे आहे, कारण मुंबईला एक महानगरपालिकेनं आता उपक्रम घेतलेला, खिले ठोकतात झाडाला, बॅनर वगैरे लावायला, तर ते खिले काढण्याचा कार्यक्रम उपक्रम मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. तर धागं वगैरे जर तुम्ही दुसऱ्या दिवशी कुणी असेल तर खरंच काढा, कारण कसं होतं, एक झाडाला विद्रूपपणा येऊ नये, आणि ते वडाचं झाड आहे, हे फार तुम्हाला या भागामध्ये ऑक्सिजन आणि शुद्ध हवा देण्याचं काम तिकडे. या सर्व रहिवाशांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो. आणि माझ्या छोटेखानी प्रास्ताविक संपवतो. आपल्या सर्व महिला वर्ग, समितीताई म्हणजे ज्या खरोखर ज्यांचं योगदान या वटपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा संकल्पना उद्याला आली तेव्हा वहिनींनी खरोखर मांडलं की बाबा वटपौर्णिमेची यावेळी झाडं लावायची आहेत आपल्याला, आणि आम्हाला कुठेही असू दे 2 दिवस अगोदर फोन करून झाडं लावायला यायचं, तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. मग आम्ही कुठेही असो, आता ह्या वर्षी लवकर आली, नाहीतर मग आमची शाळा सुरू झाल्यानंतर यायची, मग शाळेतून मधूनच यायचं आणि झाडं लावून जायचं. असं एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपला रोहा प्रेस क्लब उपक्रम राबवित असतं. अनेकविध उपक्रम रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून होत असतात. या उपक्रमाला आपले रोहा प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतात. आमचे संदीपजी सरपळे साहेब आहेत, सागरजी जैन आहेत, त्यानंतर आमचे नंदकुमार बांबुडे आहेत, श्यामभाऊ लोखंडे साहेब आहेत, विशू लुमन, त्याच्यानंतर सातपुते केशव म्हस्के साहेब, अंजुम शेट्टे, दीपालीताई जाधव, त्याच्यानंतर नीलम सावंत, असे सर्व रोहा प्रेस क्लब आहे. उद्धव आव्हाड आमचे कॅमेरामॅनचे काम चोखपणे पाडत असतात. आम्हाला कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडे फोटो भरून मेमरीज भरपूर आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे ते फोटो पण भेटतात, व्हिडिओ पण भेटतात. त्या सर्वांचे आभार मानतो. त्यानंतर आपले रातोडकर काका या ठिकाणी आहेत, ते सगळे सकपाळ काका, त्याच्यानंतर मला आता तवटे काका आहेत, बरेच असे ओळखीचे लोक सगळे आहेत तिथं. असं काय नाही, सर्वांचे मी स्वागत करतो. आणि आपण झाडं लावायला जाण्यापूर्वी मी नानांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. वृक्षारोपणसाठी समिधाताईच्या नेतृत्वाखाली प्रेस क्लबची सगळी टीम आमच्या एरियात आली, त्यामुळं आम्ही आज स्वागत करणं प्राप्त आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या संघटनेचे संस्थापकांच्या सोबत असणारे संस्थापक आमचे राजेंद्र जाधव यांचं स्वागत मनोज सपकाळ यांनी करावं. आमचे आधारस्तंभ आमच्या संस्थेच्या म्हणजे संघटने आमचे डॉक्टर नीलम यांचं स्वागत शिंदे यांनी करावं. इकडे वृक्षारोपणासाठी हजर असतात त्यांचं स्वागत तवटे सागर जैन यजमानी लावा झाड माती टाका. ओके, हा फोटो बरोबर आला बघा, हा फोटो मस्त आहे, हाच फोटो बरोबर येईल. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.